नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 22 मे 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया. आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. तुम्ही बघू शकता की आपल्याला आज ओपनिंग जे झालं ते गॅप डाऊन ओपनिंग झालं. आपण इथे बघू शकतो की गॅप डाऊन ओपनिंग आज आपल्याला बघायला मिळालं. गॅप डाऊन ओपनिंग झालं ते ह्या ठिकाणी ओपन झालं आणि ओपन हे आपण खालच्या बाजूच्या पहिल्या जे टार्गेट दिलेलं होतं त्याच्यात जवळ झालं. त्याचा सपोर्ट घेतला. मी प्रीमियम ग्रुपवर आधीच सांगितलं होतं की गॅप डाऊन ओपन होतंय, ओपनिंग नंतर एक बाउन्स बघायला मिळू शकतो आणि हा बाउन्स झाला. बरं, हा बाउन्स सुद्धा कुठपर्यंत येऊ शकतो? आता तुम्हाला सर्वांना पाठ झालं असेल, जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात त्यांना तर नक्कीच लक्षात आलं असेल की आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियामध्ये झालेलं असतं त्या एरियापर्यंत हा बाउन्स जाऊ शकतो. आणि त्यानंतर आपल्याला काय बघायला मिळणार? त्यानंतर आपल्याला एक सेलिंग बघायला मिळणार. ह्याचं कारण ह्या ठिकाणी आपल्याला बाउन्स आल्यानंतर इथे रेझिस्टन्स फेस होतो आणि आपल्याला सेलिंग बघायला मिळतं. आपल्याला इथे काय झालं? इथे आपल्याला एक इनसाइड कॅन्डल बघायला मिळाली. इनसाइड कॅन्डल झाल्यानंतर सेलिंग कंटिन्यू झालं. पुन्हा ह्या आपण बघू शकतो की हा जो पहिली टार्गेट लेवल होती खालची त्या लेवलपर्यंत आलं आणि तिथूनच पुन्हा आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला. आता ह्या पद्धतीनं जे आज मूव्हमेंट झाली ह्याचं कारण असं आहे की वर पहिल्यांदा गेलं, पुन्हा सेलिंग झालं, पुन्हा वर गेलं, अशी व्होलॅटिलिटी आज आपल्याला बघायला मिळाली. आणि ते सुद्धा वरच्या बाजूला आपण बघू शकतो की वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण जिथे दिली होती त्याच्यावर ब्रेकआउट येतोय असं वाटलं आणि तिथूनच पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं. अर्थात हे सेलिंग आपल्याला क्लोजिंग 48,000च्या खाली आलेली दिसते, पण ॲडजस्टेड क्लोजिंग जी आहे ती 48,050च्या आसपास आपल्याला म्हणजे साधारणपणे ह्या लेवलच्या आसपास आपल्याला कुठेतरी बघायला मिळते. तर हे झालं आज दिवसभरामध्ये बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. आता आपण बघणार आहोत की उद्या कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते. तर त्याच्यासाठी मी थोडंसं हे सर्व काढून टाकतोय आणि हा चार्ट जो आहे हा थोडा डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय. डेली टाइम फ्रेम मध्ये जर ओपन केला तर आपल्याला काय दिसतंय? आपण इथे बघू शकतो की एक सेलिंग झालं होतं आणि त्यानंतर आपल्याला सध्या एक बाउन्स आलेला दिसतोय आणि हा बाउन्स आपल्याला एका लेवल नंतर अडकताना दिसतोय आणि त्याचं कारण आपण इथे समजून घेऊ शकतो. थोडंसं मी झूम लेवल ॲडजस्ट करून तुम्हाला दाखवतोय. तर आपण जे सेलिंग झालं होतं तिथे जर आपण फिब रिट्रेसमेंट लेवलचं टूल वापरलं तर तुम्हाला आता इथे लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं आपल्याला ह्या ठिकाणी अडचण येते. ही जी अडचण येते ती आपल्याला ह्या लेवलपाशी येते आणि ही लेवल कोणती आहे? 38.2% लेवल आहे. जोपर्यंत 48,126च्या वर आपल्याला क्लोजिंग येत नाही तोपर्यंत काय होणार? अशा पद्धतीनं रेझिस्टन्स घेतला जाणार. त्यानंतर इथून वर ब्रेकआउट आलं की मग आपल्याला ही 50%ची लेवल आहे ही लेवल आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार. ही लेवल कोणती आहे? तर 48,480च्या जवळपास आहे. त्यामुळे इथून 48,125च्या वर जर टिकलं तर 48,480 हे आपल्यासाठी पुढचं टार्गेट असणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि ह्या ठिकाणी सुद्धा आल्यावर काय होऊ शकतं? एकदा थोडंसं प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि त्यानंतर जर तेजी होणार असेल तर पुन्हा वर जाऊन आपल्याला ही जी 50%ची लेवल आहे ही ब्रेक होताना बघायला मिळू शकते. तर त्याच्यामुळे आता आपल्याला जर वरच्या दिशेनं मूव्हमेंट होणार आहे तर ह्या पद्धतीनं बघायला मिळू शकते. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय दिसते? जर तुम्ही ह्या एका कॅन्डलकडे बघितलं आजच्या दिवसाची ही जी कॅन्डल तयार झाली आहे तर तुम्हाला काय दिसतंय? तुम्हाला इथे शूटिंग स्टार पॅटर्न दिसतोय. भले ही ग्रीन कलरची कॅन्डल असो पण शूटिंग स्टार पॅटर्न दिसतोय. त्यामुळे जर ह्या लेवलच्या
लो म्हणजे आजचा लो जर उद्या ब्रेक झाला खालच्या दिशेनं तर काय होऊ शकतं, खाली येत असताना आपल्याला ही 23.6% ची लेवल आहे म्हणजे 47,690 इथपर्यंत आपण खाली येऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जर ही लेवल सुद्धा ब्रेक झाली तर मग आणखीन खाली जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. तर या पद्धतीने आपल्याला डेली अनालिसिसमध्ये लक्षात येतंय की कोणत्या लेवल इम्पॉर्टंट आहेत, कुठे आपल्याला सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस करायला लागू शकतो, या सर्व गोष्टी आपल्याला इथे आता लक्षात येत आहेत. तर आता आपण काय करूया, थोडंसं पुढे जाऊया आणि उद्या बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, त्याच्यासाठी आपण कोणती टार्गेट लेवल्स आणि इम्पॉर्टंट लेवल काढल्यात हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर त्याच्यासाठी मी इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन केला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की वरच्या बाजूला 48,250 ही इम्पॉर्टंट लेवल दिसते. खालच्या बाजूला जर बघितलं आपण तर आपल्याला खालच्या बाजूला 47,950 ही इम्पॉर्टंट लेवल दिसते. या दोघांमध्ये आपल्याला साधारण 350 पॉईंटचं अंतर असल्यामुळे आपण काय केलंय, 250 पेक्षा जास्त डिफरन्स असेल तर आपण एक सेंटर लाईन काढतो. इथे आपण 48,108 च्या आसपास एक सेंटर लाईन काढली आहे. आता इथे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ओपनिंग जर ह्या एरियामध्ये झालं म्हणजे 47,950 ते वर 48,100 ह्या एरियामध्ये जर झालं तर काय होऊ शकतं, ओपनिंग नंतर जर पुन्हा सेलिंग कंटिन्यू होत असेल आणि 47,950 खालच्या दिशेनं ब्रेकआउट होत असेल तर काय होऊ शकतं, आणखीन मग आपल्याला खालची टार्गेट बघायला मिळू शकतात. 47,850, 47,750 आणि 47,650 अशी 3 टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. मात्र जर खाली ओपन झालं आणि इथूनच वर जायचा प्रयत्न होत असेल तर आपल्याला हा जो वरचा एरिया आहे, हा वरचा एरिया रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. कोणता एरिया आहे तो, 48,100 पासून 48,250 पर्यंत. त्यामुळे इथून वर जरी जात असलं तरी आपल्याला एकदा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकते आणि त्यानंतर परत वर जात असताना 48,250 ही लेवल जर ब्रेक झाली तर मग 48,350, 48,450, 48,550 या 3 लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. तर हे झालं बँक निफ्टीचं प्राइस ॲक्शननुसार अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण काय करणार आहोत, बँक निफ्टीमध्ये थोडं आणखीन डिटेल विश्लेषण करण्यासाठी OI प्रोफाईलची मदत घेणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे OI प्रोफाईल ओपन केलंय आणि OI प्रोफाईलमध्ये आपण बघू शकतो की ओपन इंटरेस्ट बघतोय आणि उद्याच्या एक्सपायरीचा म्हणजे 22 मेच्या एक्सपायरीचाच आपण हा डेटा बघतोय. तर तुम्हाला आता इथे लक्षात येईल, मी थोडंसं झूम आउट करतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित सर्व लेवल दिसू शकतील. तर थोडा चार्ट सुद्धा इकडे मागे घेतो म्हणजे तुम्हाला दिसेल. आता इथे जर बघितलं तर 48,000 या लेवलला सर्वाधिक आपल्याला रेझिस्टन्स दिसतोय. म्हणून आज आपण वर जरी गेलो 48,250 पर्यंत तरी आपल्याला खाली 48,000 च्या जवळ यावं लागलं. याचं कारण 48,000 या लेवलला आपल्याला सर्वाधिक रेझिस्टन्स दिसतोय. त्याच्या खालोखाल जर रेझिस्टन्स बघायला गेलं तर 48,200 ला आहे. तर त्याच्यामुळे काय दिसतंय की 48,000 ते 48,200 हा आपल्यासाठी काय दिसतोय, एक रेझिस्टन्स झोन दिसतोय. जर समजा आपल्याला ह्या बँक निफ्टीला आणखीन वर जायचं असेल तर हे 48,200 ची लेवल वरच्या दिशेनं उद्या ब्रेक केली पाहिजे. तर काय होऊ शकतं, हे 48,000, 48,100, 48,200 अशा सर्व ठिकाणी तयार झालेले हे जे शॉर्ट पोझिशन आहेत त्यांना शॉर्ट कव्हरिंग करावं लागेल आणि त्यामुळे काय होऊ शकतं, या इंडेक्समध्ये बँक निफ्टीमध्ये आणखीन तेजी होताना आपल्याला बघायला मिळू शकते. 48,550 पर्यंत सुद्धा आपल्याला वरच्या दिशेनं मूव्हमेंट होऊ शकते. जर समजा खालच्या बाजूने येणार असेल तर खाली सपोर्ट कुठे कुठे आहेत, तर 48,000 ला जर तुम्ही बघितलं तर सर्वात जास्त सपोर्ट दिसतोय. त्याच्या खालोखाल जर सपोर्ट बघितला तर खूप खाली आहे, 47,000 ला आपल्याला दिसतोय आणि ह्या दोघांच्या मध्ये 47,500 ला आपल्याला सपोर्ट दिसतोय. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला रेझिस्टन्स इथे जास्त दिसतोय, त्या तुलनेत इथे आपल्याला लक्षात येईल की सपोर्ट काही जास्त नाही आहे. त्यामुळे मार्केटमध्ये जर खाली येणार असेल तर काय होणार, आणखीन शॉर्ट त्याच्यामध्ये क्रिएट होणार आणि त्यामुळे मार्केट खाली येऊ शकतं. मात्र जर काही कारणानं मार्केटनं 48,000, 48,100, 48,200 असं करत करत 48,250 ची लेवल जर ब्रेक केली तर मग आपल्याला ह्या सर्व लेवलचं शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळू शकतं. तर हे झालं बँक निफ्टीचं
आपल्याला ओपन इंटरेस्टनुसार ॲनालिसिस. आता चेंज इन ओपन इंटरेस्टनुसार आता आपण पुढचं ॲनालिसिस करूया. त्यासाठी मी इथे जातोय आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट चेक करतोय. म्हणजे आजच्या दिवसभरामध्ये काय घडामोडी झाल्या. तर आज थोडंफार आपल्याला शॉर्ट कव्हरिंग खालच्या बाजूला झालेलं दिसतंय. तुम्हाला अगदी तुम्ही बारकाईनं बघितलं तर इथे थोडंसं शॉर्ट कव्हरिंग झालेलं दिसतंय. बाकी तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की रेझिस्टन्स आज खूप बनलेला आहे. हा सगळा जर बघितलात तर हा सगळा रेझिस्टन्स आजच्या दिवसामध्ये बनलेला आपल्याला दिसतोय. त्या मानानं सपोर्ट आपल्याला जास्त बनलेला दिसत नाहीये. तर त्याच्यामुळे ही गोष्ट क्लिअर झाली आहे की मार्केट जर खाली जाईल तर आत्ता तशीच परिस्थिती आपल्याला दिसते. पण बऱ्याच वेळेला एक्सपायरीच्या वेळेला काय होतं, आपल्याला जे अपेक्षित असतं त्याच्या उलटं होतं. त्यामुळे जर मार्केटमध्ये इथून वर जात असेल तर ह्या सगळ्यांना शॉर्ट कव्हरिंग करावी लागेल आणि त्यामुळे आपली जी धाव आहे ती 48,500 च्या दिशेनं जाऊ शकते. तर हे झालं बँक निफ्टीचं चेंज इन ओपन इंटरेस्टनुसार ॲनालिसिस. इतक्या विस्तृत ॲनालिसिस नंतर आता आपण काय करूया, थोडंसं पुढं जाऊया आणि पुढच्या इंडेक्सचा आपल्याला चार्ट बघायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी जो चार्ट ओपन करतोय तो आहे निफ्टी 50चा. निफ्टी 50चा चार्ट आपण सगळ्यात पहिल्यांदा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये चेक करूया. तर त्यासाठी मला थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट कराव्या लागणार आहेत. तर ते ॲडजस्ट करून मी तुम्हाला हा चार्ट दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर इथे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला सर्व लेवल्स आता व्यवस्थित दिसत आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता की सेम बँक निफ्टी प्रमाणेच ह्याचं सुद्धा विश्लेषण आपण करू शकतो. वरच्या बाजूला 22,600 ची इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे. खालच्या बाजूला 22,500 ची इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे. मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू झालेलं दिसतंय. जर उद्या 22,500 ची लेवल खालच्या दिशेनं ब्रेक केली तर 22,450, 22,400, इथे 22,400 आणि 22,350 अशा 3 लेवल आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. मात्र जर काही कारणामुळे आपल्याला उद्या गॅप अप ओपन झालं आणि गॅप अप ओपन होऊन वरच्या दिशेनं टिकत असेल आणि 22,600 ही लेवल ब्रेक होत असेल तर मग वर जाताना 22,650, 22,700, 22,750 अशा लेवल सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात. तर हे झालं निफ्टीचं विश्लेषण. आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्या दोन इंडेक्सचं आपल्याला फक्त काय करायचं आहे, त्याचा मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टीप्रमाणे ह्या दोन्ही इंडेक्समध्ये सुद्धा तुम्हीच विश्लेषण करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे चार्ट ओपन करतोय, तो आहे फिन निफ्टीचा. फिन निफ्टीमध्ये आपण बघू शकतो की आज अतिशय साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. तुम्हाला हवं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. आपण आता पुढं जातोय आणि शेवटचा इंडेक्स जो आहे त्याचा सुद्धा मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे आणि त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट. निफ्टी मिड कॅप सिलेक्टनं आज आपल्या लेवल अतिशय परफेक्ट पद्धतीनं पाळलेल्या तुम्हाला बघता येतील. सेलिंग झालं बरोबर ह्याच ठिकाणी आपली चौथी आपण असं म्हणू शकतो की खालच्या बाजूला चौथी नाही, खालच्या बाजूची तिसरी टार्गेट लेवल होती आणि बरोबर तिसऱ्या टार्गेट लेवलला टच करून मग आपल्याला बाउन्स बघायला मिळालेला आहे. तर अशा पद्धतीनं निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये सुद्धा आपल्याला हा चार्ट दिसतोय. मी तुम्हाला झूम लेवल ॲडजस्ट करून सर्व लेवल्स एकत्र दिसतील अशा पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर इथे तुम्ही काय करू शकता, याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर हे झालं चारही इंडेक्सचं विश्लेषण. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि काही स्टॉकचं ॲनालिसिस विश्लेषण करायला सुरुवात करायचं आहे. तर त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन जातोय आणि सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्यासाठी काही स्टॉक जे आहेत ते एकत्र काढलेले आहेत. तर त्या स्टॉकची माहिती घ्यायला सुरुवात करूया. अर्थात हे स्टॉक मागच्या वेळेप्रमाणेच एकदम फास्ट फॉरवर्ड असणार आहेत, त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. पहिला स्टॉक आहे आदित्य बिर्ला फॅशन. आदित्य बिर्ला फॅशन ह्या स्टॉकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डेली टाइम फ्रेम करावं लागेल. आदित्य बिर्ला फॅशन ह्या स्टॉकमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल की इथे आपल्याला एक ब्रेकआउट लेवल होती आणि ही ब्रेकआउट लेवल 277 च्या आसपास होती आणि ती ब्रेक करून आपण वर गेलोय. आता काय होऊ शकतं, वर एक हाय बनवू शकतो, त्यानंतर ही लेवल टेस्ट करायला आपण पुन्हा खाली येऊ शकतो आणि त्याच्यानंतर जर पुन्हा वर जात असेल आणि हा जो काय हाय बनवलेला असेल तो वरच्या दिशेनं ब्रेकआउट होत असेल तर मग ह्या स्टॉकमध्ये हा झालेला जो ब्रेकआउट आहे हा टिकला किंवा सस्टेन झाला असं आपण म्हणू शकतो. मात्र तसं न होता उद्या जर एक सेलिंगची रेड कॅन्डल बनली आणि इथे खाली येऊन क्लोजिंग दिलं तर मात्र आपल्याला थोडंसं सावध व्हावं लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. स्टॉकचं नाव आहे आदित्य बिर्ला
फॅशन. पुढचा स्टॉक बघूया. ह्या स्टॉकचं नाव आहे हिंदाल्को इंडस्ट्रीज. हिंदाल्को इंडस्ट्रीजनं सुद्धा मागच्या अनेक दिवस आपल्याला जी लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करत होती, साधारण 661-62च्या आसपासची लेवल आहे, तर त्या लेवलच्या वर आपण ब्रेकआउट दिलं. इथे सुद्धा सेम होऊ शकतं. आणखीन वर जाऊन एक हाय बनू शकतो, तिथून लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं, इथून पुन्हा वर जाताना ही हायची लेवल ब्रेक करू शकतं आणि असं केलं तर हा ब्रेकआउट टिकाऊ आहे, सस्टेनेबल आहे असं आपण म्हणू शकतो. स्टॉकचं नाव आहे हिंदाल्को. आता आपण पुढे जाऊया. पुढचा स्टॉक जो आहे हा आहे कोल इंडिया. हे सगळे आपल्याला जे आत्ताचे हिंदाल्को आणि कोल इंडिया बघतो, हे सगळ्या सरकारी कंपन्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता, इथे सुद्धा आपल्याला एक मोठं ब्रेकआउट आलेलं दिसतंय. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ही जी लेवल आहे, ही लेवल कोणती आहे? 469च्या आसपासमध्ये आहे. आणि ही लेवल कोणती आहे? तर 487-87च्या आसपास आहे. तर ह्या दोन लेवलमध्ये रेझिस्टन्स फेस केला जात होता. तुम्ही इथे चेक करू शकता, तुम्ही इथे चेक करू शकता, अगदी तुम्ही ह्या लेवलला सुद्धा चेक करू शकता. आणि आता फायनली आपल्याला ब्रेकआउट आलेला आहे. जर हा स्टॉक 490च्या वर टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक 500-525 रुपयापर्यंत जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. स्टॉकचं नाव आहे कोल इंडिया लिमिटेड. त्यानंतर पुढचा स्टॉक आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स अर्थात भेल या स्टॉकमध्ये आपल्याला काय दिसतंय बघा, इथे एक तेजी झाली होती आणि एक हाय बनला होता, ब्रेकआउट आला होता. ब्रेकआउट नंतर लेवल टेस्ट करायला कसं येतं आपण बघितलं. लेवल टेस्ट केल्यानंतर पुन्हा वर कसं जातं हे सुद्धा आपण बघतोय. आणि आता हा जो हाय बनलेला होता 320 रुपयाच्या आसपासचा, तिथे आता आपल्याला ब्रेकआउट येतोय. जर इथे ब्रेकआउट आला तर मग ह्या ठिकाणी झालेला जो ब्रेकआउट होता तो टिकाऊ होता असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे ह्या स्टॉकवर लक्ष देणं आवश्यक आहे. 325च्या नंतर हळूहळू हा स्टॉक मजल दरमजल करत 350 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. आपण आता पुढचा स्टॉक बघणार आहे. हा सुद्धा सरकारी कंपनी आहे, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट बघायची आहे. ती म्हणजे इथे मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला या स्टॉकमध्ये काय झालंय हे व्यवस्थित समजू शकेल. तुम्ही जर इथे काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला लक्षात येतंय की इथे बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालाय. जर आजचा लो आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ब्रेक झाला आणि खाली जात असेल मार्केट, तर मग ते जोरानं जाऊ शकतं असं आपल्याला इथे दिसतंय. स्टॉकचं नाव आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात गेल. आपण आता पुढे जातोय. पुढचा स्टॉक जो आहे या स्टॉकचं नाव आहे क्रॉम्प्टन ग्रीव्ज. क्रॉम्प्टन ग्रीव्ज आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक इक्विपमेंट बनवणारी कंपनी आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या दोन कॅन्डलचा जर विचार केला तर आपल्याला काय दिसतंय? ट्विझर टॉप पॅटर्न दिसतोय. त्यामुळे ह्या दोन्ही कॅन्डलचा जर लो येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर काय होऊ शकतं? या स्टॉकमध्ये आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. तर हा झाला पुढचा स्टॉक ज्याचं नाव आहे क्रॉम्प्टन ग्रीव्ज. आता शेवटचा स्टॉक बघणार आहे. त्या स्टॉकचं नाव आहे सिटी युनियन बँक अर्थात सीयूबी. या बँकेच्या स्टॉकमध्ये आपल्याला काय दिसतंय? यापूर्वी एक तेजी झाली होती, त्यानंतर एक मंदी झाली होती, पुन्हा एक तेजी झाली आणि पुन्हा मंदी होतीये. एम पॅटर्न म्हणून त्याचा आपल्याला ब्रेकआउट आलेलं इथे लक्षात येतंय. तुम्ही जर इथे काळजीपूर्वक बघितलं तर आपल्याला ब्रेकआउट येताना दिसतंय. जर समजा 145च्या खाली हा स्टॉक टिकत असेल तर ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं? एम पॅटर्नचं ब्रेकआउट येईल आणि खालच्या दिशेनं खूप मोठी मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. तर स्टॉकचं नाव आहे सिटी युनियन बँक. हे झालं आपल्याला इंडेक्स सोबतच काही स्टॉकचं ॲनालिसिस. हे ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लाईक करा. कसा वाटतोय हे कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.